भारताच्या राजकारणात महिलांना त्यांचं हक्काचं स्थान मिळावं यासाठी एक खूप मोठी सुधारणा आणली गेली, एक ऐतिहासिक वचन दिलं गेलं. पण तरीही ती सुधारणा आज प्रत्यक्षात का आलेली नाही? हा सगळा गुंतागुंतीचा प्रवास नेमका काय आहे? चला आज तेच समजून घेऊया. बरं, सुरुवात करूया एका आकड्यापासून. आज आपल्या भारतीय संसदेत म्हणजे लोकसभेत महिलांचं प्रमाण किती आहे माहितीये? फक्त 14%. हो, फक्त 14%. आणि हा आकडा म्हणजे केवळ एक संख्या नाहीये, तो आपल्या राजकीय वास्तवाचा एक आरसा आहे. तो दाखवतो की ही समस्या किती गंभीर आहे. मग प्रश्न हा आहे की आपल्याला पोहोचायचंय कुठे? हे चित्र बदलायचंय, पण ध्येय काय आहे? ध्येय आहे 33%. हे एक घटनात्मक वचन आहे बरं का. पण 14%वरून 33%पर्यंतचा हा जो प्रवास आहे तो इतका अवघड का होतोय? या मार्गात नेमके कोणते अडथळे उभे आहेत? या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली एका मोठ्या ऐतिहासिक कायद्याने. चला तर मग याच कायद्याबद्दल जरा खोलात जाऊन जाणून घेऊया. आपलं पहिलं सेक्शन आहे एक ऐतिहासिक वचन, नारी शक्ती वंदन अधिनियम 2023. तर हा नारी शक्ती वंदन अधिनियम म्हणजे नेमकं काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आहे भारताची 106वी घटनादुरुस्ती. या कायद्यानुसार आता लोकसभेत आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 1/3 म्हणजे बरोबर 33% जागा राखीव ठेवल्या जाणार आहेत. हा खरंच एक खूप मोठा एक ऐतिहासिक निर्णय होता. आता या कायद्याची उद्दिष्टे काय आहेत ते बघूया, कारण ते खूप इंटरेस्टिंग आहे. याचा उद्देश फक्त महिलांसाठी जागा भरणे इतका मर्यादित नाहीये. तर या कायद्यामुळे काय होणार आहे? तर 33% कोट्यामधून महिलांना थेट निर्णय प्रक्रियेत स्थान मिळणार आहे, त्यांचं कायदेशीर सक्षमीकरण होणार आहे. आणि इतकंच नाही तर SC/ST महिलांसाठी वेगळा उपकोटा देऊन समानतेचं तत्वही जपलं जाणार आहे. ही सगळी याची मूळ उद्दिष्टे आहेत. सगळं किती छान वाटतंय नाही का? पण इथेच कथेत एक ट्विस्ट येतो, एक अनपेक्षित अडथळा. म्हणूनच आपलं पुढचं सेक्शन आहे एक अनपेक्षित विलंब, समानतेच्या मार्गातील अडथळा. तर हा अडथळा नेमका आहे तरी काय? तो आहे 3 अटींमध्ये. म्हणजे बघा, कायदा तर पास झाला, पण तो लागू होण्यासाठी 3 गोष्टी पूर्ण व्हाव्या लागतील. पहिली अट, देशाची पुढची जनगणना पूर्ण झाली पाहिजे. दुसरी अट, त्यानंतर मतदारसंघांच्या सीमा नव्याने आखाव्या लागतील, ज्याला आपण डिलिमिटेशन म्हणतो. आणि या सगळ्यानंतर तिसऱ्या टप्प्यात कुठेतरी जाऊन हा 33% महिला कोटा लागू होईल. आणि याच किचकट प्रक्रियेमुळे हा सगळा उशीर होतोय. या सगळ्या लांबचक प्रक्रियेमुळे आजची परिस्थिती काय आहे? एका विश्लेषणाने याचं वर्णन खूप अचूक शब्दांत केलंय. ते म्हणतात की हे आरक्षण अनिश्चित काळासाठी अधांतरी लटकलं आहे. आणि खरं तर हेच या समस्येचं मूळ आहे. फक्त विलंबाचाच मुद्दा नाहीये. या कायद्यावर इतरही काही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत, जसं की ही अंमलबजावणी जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडलीच का? बरं, यात इतर मागासवर्गीय म्हणजे OBC महिलांसाठी वेगळा कोटा का ठेवला नाही? आणि तिसरी चिंता म्हणजे जागांच्या रोटेशनमुळे निवडून आलेल्या खासदारांची आपल्या मतदारसंघाप्रती असलेली जबाबदारी कमी होईल का? हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता या विलंबावर आणि टीकेवर मात करण्यासाठी सरकारने एक नवं धाडसी पाऊल उचललंय, एक फास्ट ट्रॅक प्लॅन. चला तोच पाहूया आपल्या पुढच्या भागात. 2026चे फास्ट ट्रॅक विधेयक, एक मोठी राजकीय खेळी. तर 2026मध्ये हे जे 131वं घटनादुरुस्ती विधेयक आणलं गेलं, त्याचा एक आणि एकच उद्देश होता, कसंही करून 2029च्या निवडणुकांपासूनच महिला आरक्षणाचा कोटा लागू करायचा. एकदम फास्ट ट्रॅक. मग आता प्रश्न पडतो की या 2 कायद्यांमध्ये नेमका फरक काय होता? बघा, 2023च्या कायद्याचा मार्ग होता खूप संथ आणि अनेक अटी शर्तींनी बांधलेला. याच्या अगदी उलट 2026च्या विधेयकाने एक शॉर्टकट सुचवला होता. तो म्हणजे 2011च्या जुन्या जनगणनेच्या आधारावरच मतदारसंघांच्या जागा वाढवायच्या, सीमा बदलायच्या आणि आरक्षण लागू करून टाकायचं. पण ही फास्ट ट्रॅक योजना सुद्धा अयशस्वी झाली. आता असं का झालं? कारण इथे फक्त एक नाही तर अनेक वेगवेगळे दृष्टिकोन एकमेकांना भिडले आणि त्यातूनच निर्माण झाला एक संघर्ष, जो आपण पुढच्या भागात बघणार आहोत. दृष्टिकोनांचा संघर्ष. फास्ट ट्रॅक विधेयक का अयशस्वी झाले? खरं तर एप्रिल 2026 मधला फक्त एक आठवडा तोच सगळ्यात निर्णायक ठरला. बघा काय झालं. 16 एप्रिलला जुना 2023चा कायदा अधिकृतपणे लागू झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी हे नवीन 131वं दुरुस्ती विधेयक आणलं गेलं. आणि अवघ्या 2 दिवसात म्हणजे 18 एप्रिलला हे विधेयक लोकसभेत सपशेल कोसळलं. काही दिवसांच्या आत सगळं चित्र पालटून गेलं होतं. या अपयशाचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण होतं उत्तर आणि दक्षिण भारतातला वाद. झालं असं की लोकसंख्येच्या आधारावर जर मतदारसंघांच्या सीमा पुन्हा आखल्या गेल्या
तर आपली राजकीय ताकद कमी होईल अशी भीती दक्षिणेकडच्या राज्यांना वाटायला लागली. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कुटुंब नियोजनाचं काम इतकं चांगलं केलं आणि आता त्याचीच शिक्षा आम्हाला मिळणार का? दुसरा एक मोठा मुद्दा होता ओबीसी आरक्षणाचा. विरोधी पक्षांची मागणी होती की या 33% कोट्याअंतर्गत कोटा असायला हवा. त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं, इतर मागासवर्गीय महिलांसाठी जर वेगळं आरक्षण नसेल तर हे विधेयक सामाजिक न्यायाच्या कसोटीवर उतरत नाही. म्हणजे बघा, हा संघर्ष किती गुंतागुंतीचा झाला होता. तो एकाच पातळीवरचा नव्हता, तर 3 वेगवेगळ्या पातळ्यांवर लढला जात होता. एकीकडे होता लिंग न्यायाचा मुद्दा, महिलांना 33% आरक्षण मिळावं. दुसरीकडे होता सामाजिक न्यायाचा मुद्दा, त्यात ओबीसी महिलांचा समावेश व्हावा. आणि तिसरीकडे होता संघ-राज्यीय संतुलनाचा पेच, म्हणजे राज्यांची राजकीय ताकद कशी टिकवायची. हे 3ही मुद्दे एकमेकांत अडकले होते. आणि याचा परिणाम काय झाला माहितीये? मूळ चर्चा जी महिलांना जागा मिळायला हवी का यावर होती, ती पूर्णपणे भरकटली. आता चर्चा सुरू झाली की राजकीय नकाशावर कोणाचं नियंत्रण असणार. सरकारने महिला आरक्षणाचा मुद्दा थेट मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडला आणि एका अत्यंत महत्त्वाच्या नैतिक मुद्द्याचं रूपांतर एका शुद्ध राजकीय लढाईत करून टाकलं. बरं, इतकं सगळं झालं, मग आता पुढे काय? या तिढ्यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग आहे का? सध्या तरी पुढे जाण्यासाठी 3 संभाव्य मार्ग दिसतायत. पहिला आहे विलीगीकरण धोरण. म्हणजे काय तर मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा बाजूला ठेवून फक्त आणि फक्त महिला आरक्षणासाठी एक नवीन स्वतंत्र विधेयक आणायचं. दुसरा मार्ग आहे यथास्थिती कायम ठेवण्याचा. म्हणजे काहीही न करता पुढची जनगणना होईपर्यंत आणि मतदारसंघ पुनर्रचना होईपर्यंत वाट बघत बसायचं. आणि तिसरा मार्ग आहे संघराज्यीय सलोखा साधण्याचा. म्हणजे कोणताही नवा प्रयत्न करण्याआधी सर्व राज्यांमध्ये आणि पक्षांमध्ये एकमत घडवून आणायचं. त्यामुळे आता मूळ निवड ही करायची आहे की प्राधान्य कशाला द्यायचं? ध्येयाला म्हणजे महिला आरक्षणाला, की ते ध्येय गाठण्याच्या पद्धतीला म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना आणि जागा वाढवण्याला? आणि शेवटी या सगळ्या राजकीय तिढ्यामध्ये पणाला काय लागलंय हे विसरून चालणार नाही. आपण हे आकडे पुन्हा एकदा पाहूया. आजचं वास्तव आहे फक्त 14% आणि दिलेलं वचन आहे 33%. हा जो मोठा फरक आहे तोच या विलंबाचं गांभीर्य आपल्या डोळ्यासमोर आणतो. तर आपण पाहिलं की 33% आरक्षणाचं ध्येय गाठण्यासाठी कसे 2 वेगवेगळे मार्ग समोर आले, पण दोन्ही मार्गांवर राजकीय आणि सामाजिक गणितांचे अडखळे उभे राहिले. त्यामुळे शेवटी एकच प्रश्न उभा राहतो, हा जो विलंब होतोय तो महिलांच्या हक्कांची पायमल्ली आहे की एक अधिक सर्वसमावेशक लोकशाही घडवण्याचं आव्हान? याचं उत्तर कदाचित हेच आहे की खऱ्या अर्थाने सुधारणा घडवण्यासाठी फक्त कायदा करून भागत नाही, तर त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची तयारी सुद्धा लागते.